आई बाबा दही साखर घ्या. खरंच अगदी लक्ष्मी नारायणासारखा दिसतोय तुमचा जोडा. आता तुमचं रजिस्ट्रेशनचं काम झालं ना की ना मी तुमची दृष्टच काढणार आहे. अगं काहीतरी काय बाबा ना चेष्टा करतेस का आमची? नाही हो बाबा, चेष्टा नाही करत आहोत, खरंच बोलतोय आम्ही. भावना मी ना चक्का बांधून ठेवलाय तिकडे. वीणाला सांगते, वीणा वहिनीला श्रीखंड करून ठेवायला सांगते आणि तू निर्धास्तपणे जा, इथली काळजी करू नकोस. चला निघूया. हो चल. काही विसरत नाहीयेस ना? अगं बाई बघ पिशवी माझी. अरे देवा. लक्ष्मी अगं हळू लागलं का ग फार? ही सावकाश. सावकाश ना लक्ष्मी. काकू अगं लक्ष कुठे असतं तुझं? नाही आई, अगं घरातून बाहेर पडताना एकदम अडखळलीस. एवढं महत्वाचं काम करायला जाताना म्हणजे होईल ना काम? नाही मनाला चुटपुट लागते म्हणून म्हटलं. संतोष, तू भले आजच्या पिढीचा असलास ना तरी तुझे विचार जुनेच आहेत. अरे नुसती अडखळली म्हणून काही अपशकुन होत नसतो. लक्ष्मी, श्रीनिवास, काही काळजी करू नका, सगळं काम तुझं अगदी छान होईल. माझे आशीर्वाद आहेत. ये बात, आता वाटतंय आपली आजी पूर्ण बरी झाली. चला. अहो ते पेन घेतलं का? अगं म्हणजे काय घेतलंय ना, सगळ्यांना दाखवतो आता. हे बघा. वा बाबा, नवीन पेन. अगं नवीन म्हणजे खूप दिवसांपूर्वी घेतलंय. म्हटलं की अशी सही करण्याचा प्रसंग काही पुन्हा पुन्हा येत नाही, तेव्हा या प्रसंगाकरता खास स्पेशल पेन हवं म्हणून या पेननी सही करणार आहे. अरे वा, भारी आहे पेन, इम्पोर्टेड दिसतोय. हो. आता काय बाबा, तुम्ही मोठी माणसं, एवढा भारी पेन तुम्ही वापरणारच. बाबा, आपण एक काम करूया. हा, तुम्ही रजिस्ट्रेशन करून आलात ना की आपण हे पेन फ्रेम करून घरी लावूया. बरं बरं बरं, ऐका आता बोलतच बसणारात का जाणार सुद्धा? नाही तसा मी कॉल करून सांगितलं तिकडे, पण वेळेत गेलेलं बरं नाही का? हो हो. हो बरोबर आहे. चला. बाबा मी येतो तुमच्यासोबत. रजिस्ट्रेशनची सगळी प्रोसेस मला माहिती आहे.